विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 2 आहे, ज्यामध्ये आपण महसूल सेवक अर्थात मित्रांनो जे आपलं कोतवालचं पद आहे त्या मित्रांनो आपण पदभरतीच्या संपूर्ण परीक्षेभिमुखाची अतिशय महत्त्वाची व IMP स्वरूपाचे प्रश्न मित्रांनो आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत। व तोपर्यंत मित्रांनो आपण आतापर्यंतच्या जेवढे काही आपले व्हिडिओचे भाग झालेले आहेत त्यामध्ये आपण संपूर्ण जे आहे PYQ पेपर देखील ॲनालिसिस केलेले आहे, जे की जिल्ह्यानुसारचे 2023 साली जेवढे काही कोतवाल पदभरतीचे जिल्हानिहाय पेपर झालेले आहेत ते सर्व आपण जे मित्रांनो ॲनालिसिस केलेलं आहे आणि त्यानंतर आपण जे ही अतिसंभव प्रश्नांची सिरीज देखील सुरू केलेली आहे। तर जे विद्यार्थी आपले मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसतील त्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये जा, त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर कोतवाल पदभरतीचे जेवढे काही आपले व्हिडिओज अवेलेबल आहेत ज्यामध्ये PYQ नुसारचे तुम्ही ते संपूर्ण मित्रांनो पाहून घ्या। आणि त्यामध्ये जर तुम्ही कोणत्या विशेष जिल्ह्यांकरता तुम्हाला जर प्रश्नपत्रिका हवी असेल तर मित्रांनो ती देखील आपण त्या ठिकाणी अपलोड केलेली आहे, तुम्ही त्याचा देखील व्हिडिओ सविस्तर पद्धतीने त्यामध्ये पाहू शकता। तर सुरू करू आपला आजचा व्हिडिओचा भाग 2 आणि यामधले पाहू आता काही IMP स्वरूपाचे प्रश्न। यामधला मित्रांनो प्रश्न पहिला एक काय म्हणतो पहा, भारतीय राज्यघटनेची 42वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर जी 42वी घटना दुरुस्ती आहे ती, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की मूलभूत कर्तव्ये जोडली, तर यासाठी जे की प्रसिद्ध आहे। तर 1976ची जी 42वी घटना दुरुस्ती आहे 1976ची, ती जी आहे भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही मूलभूत कर्तव्य आहेत ती जे की जोडली गेलेली आहेत। 51 अ जे की या अनुच्छेदानुसार जे आहे आपल्याला देण्यात आलेली आहेत। पर्याय नंबर जे की याचं अ या ठिकाणी उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 2 काय म्हणतो पहा, गरिबी ही एक कल्पना नसून एक आव्हान आहे असं कोणी म्हटलं? जे की कोणी म्हटलेलं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की जवाहरलाल नेहरू। तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे आहे गरिबी ही केवळ एक संकल्पना नसून देशापुढील एक मोठं आव्हान असल्याचं आपल्या विचारामधून जे आहे ते स्पष्ट केलेलं होतं। पर्याय नंबर बी याचं उत्तर होणार होतं। त्यानंतरचा प्रश्न पहा, तिसरा असा काय म्हणत होता, खालीलपैकी कोणता नदी प्रणाली पश्चिम वाहिनी नाही? तर यामधले पश्चिम वाहिनी नदी कोणती नाही असं म्हटलेलं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की कावेरी। तर नर्मदा, तापी आणि साबरमती या नद्या अरबी समुद्रास मिळतात आणि पश्चिम वाहिनी आहेत तर कावेरी नदी ही पूर्व वाहिनी असून ती बंगालच्या उपसागरात जे आहे ते मिळते। पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे चौथा, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यांची संख्या किती? तर जे काही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आहे त्यामधल्या स्थायी म्हणजे की कायमस्वरूपी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की 5 एवढी जे थोडक्यामध्ये आहे। तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत एकूण जे आहे 15 सदस्य असतात, त्यापैकी 5 हे स्थायी देश कोणते आहेत? तर चीन, फ्रान्स, रशिया, युनायटेड किंगडम आणि अमेरिका हे जे आहेत स्थायी आहेत आणि अस्थायी जे की संख्या जे की 10 देशांची आहे। तर पर्याय नंबर आपल्या या प्रश्नाचं उत्तर अ या ठिकाणी जे आहे ते होणार असेल। तर बरेच विद्यार्थी कोतवाल पदभरतीच्या जिल्हानिहाय तयारीसाठी जिल्हानिहाय टेस्ट सिरीजची डिमांड करत होते। तर मित्रांनो आपण महाराष्ट्रातील 36 जिल्हे आणि 36 जिल्ह्यांकरता जे काही जिल्हानिहाय टेस्ट आहे ते परिपूर्ण आपण मित्रांनो तयार केलेले आहे। ज्या विद्यार्थ्यांना मिळवायचं आहे त्याने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली आपल्या व्हॉट्सअप सेलरची लिंक दिली आहे, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून जे आहे संपूर्ण आपले जिल्हानिहायची टेस्ट मित्रांनो तुम्ही मिळवू शकता। त्यामध्ये तुम्हाला जिल्हा विशेष देखील सर्व काही IMP क्वेश्चन्स आपण त्यामध्ये कव्हर करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही बुक्सची वगैरे अजिबात काही गरज पडणारी नसेल, ज्याची माहिती मी तुम्हाला पुढे देखील देणारच आहे। त्यानंतरचा पहा प्रश्न पुढचा 5वा काय म्हणतो, महाराष्ट्रातील पुरंदर तह कोणत्या वर्षी झाला? तर कोणत्या वर्षी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की 1665 ला। तर छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजा जयसिंग यांच्यात 11 जून 1665 रोजी ऐतिहासिक पुरंदरचा तह जो की झाला होता। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न असा आहे, भारताचा वित्त आयोग कोणत्या अनुच्छेदानुसार स्थापन होतो? जो भारताचा वित्त आयोग आहे तो, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की अनुच्छेद 280 अन्वये जे आहे थोडक्यामध्ये स्थापन होतो। पर्याय नंबर अ याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणती माती महाराष्ट्रात सर्वाधिक आढळते यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की काळी माती ही जी आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आढळते। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न असा आहे, स्वराज्य ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? तर कोणी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की लोकमान्य टिळक यांनी जी आहे ती मांडलेली आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की लक्षद्वीप हा जो आहे जो की सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे। पर्याय नंबर बी याचं उत्तर होईल। त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ज्याला आपण NDMA असं म्हणतो, चे अध्यक्ष कोण असतात?
तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ जे की पंतप्रधान. तर देशातील जी आपत्ती व्यवस्थापनाचं धोरण आहे त्याची आखणी करणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्षपद भारताच्या पंतप्रधान यांच्याकडे असतं. पर्याय नंबर याचं अ त्यामुळे उत्तर होणार असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही कोतवाल पदभरती 2026 ची तयारी करत असाल आणि जर तुम्ही अजूनही आपली जिल्हानिहाय जी आपली टेस्ट सिरीज आहे जर तुम्ही जे घेतली नसाल तर मित्रांनो वेळ वाया घालवता व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक दिलेली आहे. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्ही ज्याही जिल्ह्यामधून मित्रांनो तयारी करत असाल कोतवाल पदभरती 2026 ची त्यासाठी मित्रांनो तुमच्या संपूर्ण जिल्ह्याच्या विशेष माहितीसहची आपली जी आहे ती टेस्ट सिरीज मित्रांनो तुम्ही घेऊ शकता. ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण जे कोतवाल पदभरतीचा पेपर फॉर्मॅट आहे त्यानुसार तुम्हाला सर्व त्यामध्ये जे मित्रांनो क्वेश्चन्स पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला जिल्हा विशेषची माहिती मिळेल त्यासोबतच जिल्हा विशेष जे काही सामान्य ज्ञान आहे ते देखील त्यावरचे प्रश्न पाहायला मिळतील व जे इतर आपले टॉपिक आहेत ज्यामध्ये मराठी व्याकरण असेल गणित बुद्धिमत्ता असेल हे देखील तुम्हाला त्यामध्ये प्रश्न पाहायला मिळणारे आहेत. परिपूर्ण प्रश्न संख्या ही 50 असणारी असेल आणि त्यासाठीचे गुण जे की 100 गुण त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यानुसारची परिपूर्ण तयारी करायची असेल तर मित्रांनो तुम्हाला वेळ न वाया घालवता लगेच आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक दिलेली आहे. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून फी मात्र फक्त आपण मित्रांनो या ठिकाणी 200 रुपये ठेवलेली आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ज्या आपल्या जिल्ह्यानुसार जर तुमची तयारी परिपूर्ण करायची असेल तर लगेच मेसेज करा, संपूर्ण टेस्ट सिरीज मिळवून घ्या आणि मित्रांनो चांगल्या उत्तम तयारीला लागा. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली जिल्हा न्याय टेस्ट सिरीज घेतला नसाल तर मित्रांनो तुम्ही वेळ न वाया घालवता लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा आणि त्यांच्याकडून तुम्ही संपूर्ण मिळवून घ्या. तुमच्या जिल्ह्यानुसारचं संपूर्ण जिल्हा विशेष माहिती सोबत त्यासोबतच इतर जो फॉर्मॅट आहे ज्यामध्ये सामान्य ज्ञान मराठी व्याकरण हे संपूर्ण त्या टेस्टमध्ये सोडवायला मिळणार असेल. मित्रांनो ही एक टेस्ट तुम्हाला सर्व कोणत्याही महागड्या पुस्तकीपेक्षा अतिशय महत्त्वपूर्ण असणारी असेल. तर ज्या विद्यार्थ्यांना ते मिळवायचं आहे ते लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा आणि त्या ठिकाणाहून सर्व काही मिळवून घ्या. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न या ठिकाणी काय म्हणतो, महाराष्ट्राची पूर्वेकडील सीमा कोणत्या राज्याला लागून आहे तर कोण्या? तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर बी जे की छत्तीसगड या राज्याला लागून आहे. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न असा आहे 12वा, भारतातील महान्यायवादीची नियुक्ती कोण करतो तर कोण? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ जे की राष्ट्रपती हे जे आहे ते करतात. तर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 76 नुसार जे आहे देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी असलेल्या महान्यायवाद्याची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे जे आहे ते होते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता सण महाराष्ट्रात शेतकरी यांच्याशी संबंधित आहे तर कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी जे की पोळा हा जो सण आहे जो की महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या संबंधित आहे आणि ग्रामीण भागातील याला विशेष महत्त्व आहे. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे, विश्व हिंदू परिषदची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी जे की 1964 ते झालेले आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात खालचा स्तर कोणता आहे तर कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी जे की ग्रामपंचायत ही जी आहे पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात खालचा स्तर आहे. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न असा आहे, हिवाळी पावसासाठी महाराष्ट्रात कोणता पवन कारणीभूत असतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी जे की ईशान्य मान्सून हा जो आहे तो असतो. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झालं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी जे की 1949 साली जे आहे थोडक्यामध्ये झालेलं आहे. पर्याय नंबर सी याचं उत्तर होईल. त्यानंतर पुढचा 18वा प्रश्न, खालीलपैकी कोण छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत सरदार नव्हते यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर डी जे की नाना फडणवीस हे जे आहे जे की नव्हते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, साप्ताहिक एकात्मता हा उपक्रम कोणत्या शासकीय विभागाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ जे की शिक्षण विभाग यांच्याशी संबंधित आहे. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, भारत चीन यांच्यातील लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल ज्याला आपण LAC असं म्हणतो कोणत्या राज्यातून जात नाही? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यापैकी ड म्हणजे की यापैकी नाही, कारण का या सर्व राज्यातून ते जाते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोकण विभागातील प्रमुख बंदर कोणता आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड जे की यापैकी सर्व पर्याय बरोबर आहेत. मुंबई बंदर, जवाहरलाल नेहरू बंदर आणि रत्नागिरी बंदर हे सर्व जे आहे ते आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी जे की मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 याच्यानुसार जे आहे ते झाली आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते जलाशय महाराष्ट्रात नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ जे की पेंच हे जे आहे थोडक्यामध्ये नाही. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, राज्यसूची विषयाचा उल्लेख भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ जे की 7व्या अनुसूचीमध्ये जे काय ते आहे, म्हणून पर्याय नंबर अ याचं उत्तर होईल. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न,
कोतवाल पद भरतीची नियुक्ती करण्याचा अधिकार सर्वसाधारणपणे कोणाला असतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की जिल्हाधिकारी यांना जे आहे थोडक्यामध्ये असतो. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या भाग 2 मधले टॉप 25 क्वेश्चन होते. जर मित्रांनो तुम्हाला या सर्व प्रश्नांची PDF हवी असेल तर त्यासाठी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांना जिल्हा न्याय टेसरीची बॅच जॉईन करायचं असेल त्यांनी लगेचच्या लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा आणि तिथून तुम्ही सर्व काही मिळून घ्या मित्रांनो. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.